नमस्कार मंडळी, आरोग्य विम्याबद्दल बोलूया. आपण सगळेच एक चांगली पॉलिसी घेतो आणि निश्चिंत होतो. पण जेव्हा खरंच हॉस्पिटलमध्ये जायची वेळ येते तेव्हा कळतं की पॉलिसीमध्ये असे काही छुपे नियम होते ज्यामुळे खिशाला मोठी कात्री लागते. आज आपण अशाच 5 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या आरोग्य विमा घेण्यापूर्वी तपासल्याच पाहिजेत. चला सुरू करूया. विचार करा, कुटुंबातलं कोणीतरी आजारी आहे, हॉस्पिटलचं बिल मोठं आहे आणि विमा कंपनीचा फोन येतो की तुमची पॉलिसी 20 लाखांची असली तरी आम्ही फक्त 2 लाखच देऊ शकतो. हे ऐकून पायाखालची जमीनच सरकते, नाही का? पण दुर्दैवाने हे खूप लोकांसोबत घडतं. आणि हे घडण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे पार्शल पेआउटची समस्या. म्हणजे आपली अपेक्षा असते की कंपनी पूर्ण बिल भरेल, पण वास्तवात बिल मंजूर होतं ते फक्त काही प्रमाणातच, आणि मग उरलेली मोठी रक्कम आपल्याला भरावी लागते. अनेकदा विमा कंपन्या एकूण बिलाच्या फक्त 60 ते 80% रक्कमच मंजूर करतात. याचाच अर्थ उरलेले 20 ते 40% पैसे, जे हजारो किंवा लाखो रुपये असू शकतात, ते थेट आपल्या खिशातून जातात. पण कंपन्या असं करतात तरी का? चला यामागची कारणं समजून घेऊया. तर आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची तपासणी आहे आंशिक क्लेम पेआउट्स. बघा, विमा कंपन्या सहसा पूर्ण क्लेम नाकारत नाहीत, कारण असं केलं तर त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो खराब होतो. त्याऐवजी त्या काही ना काही कारणं देऊन क्लेमचा काही भाग कापून घेतात. यासाठी त्यांच्याकडे 2 मुख्य कारणं असतात. पहिलं, रिझनेबल अँड कस्टमरी चार्जेस, म्हणजे कंपनी म्हणते की तुमच्या हॉस्पिटलने लावलेले चार्ज खूप जास्त आहेत. आणि दुसरं, नॉन पेएबल कन्झ्युमेबल्स, म्हणजे हातमोजे, सिरिंज, बँडेज अशा गोष्टी. आपल्याला वाटतं याचा कितीसा खर्च येणार, पण या वस्तूंचा खर्च तुमच्या फायनल बिलाच्या 10 ते 20% असू शकतो. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, अशी पॉलिसी शोधा जिच्यात कन्झ्युमेबल्सचा खर्च कव्हर केला जाईल असं स्पष्टपणे लिहिलेलं असेल. हा एक छोटासा मुद्दा तुमचे हजारो रुपये वाचू शकतो. चला आता दुसऱ्या तपासणीकडे वळूया. हा आरोग्य विम्यातला एक असा सापळा आहे जो पटकन लक्षात येत नाही. तो म्हणजे रूम रेंटची मर्यादा. आणि हा नियम दिसतो तितका साधा अजिबात नाहीये. इथेच सगळा घोळ होतो. आपल्याला वाटतं की जर पॉलिसीत 5,000 रूम रेंटची मर्यादा आहे आणि आपण 8,000ची रूम घेतली तर फक्त 3,000चा फरक आपल्याला द्यावा लागेल. पण नाही, वास्तव खूप वेगळं आहे. विमा कंपनी तुमच्या संपूर्ण बिलाची रक्कम त्याच प्रमाणात कमी करते ज्या प्रमाणात तुम्ही रूम रेंटची मर्यादा ओलांडली आहे. उदाहरण बघूया. समजा तुमचं हॉस्पिटल बिल 5 लाख रुपये आहे. तुम्ही दिवसाला 10,000 रुपये भाड्याची रूम घेतली, पण तुमच्या पॉलिसीची मर्यादा होती फक्त 5,000. म्हणजे तुम्ही मर्यादा 50% ओलांडली. तर कंपनी तुमच्या 5 लाखांच्या बिलातून फक्त 50% म्हणजे 2.5 लाख रुपयेच देईल. उरलेले 2.5 लाख तुम्हाला भरावे लागतील. धक्कादायक आहे, नाही का? आणि हे इथेच संपत नाही. काही पॉलिसींमध्ये रूमच्या प्रकारावरही बंधनं असतात. म्हणजे फक्त शेअरिंग रूमच मिळेल. तुम्ही सिंगल रूम घेतली की क्लेम कमी होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ICUच्या रूम रेंटवरही अशीच छुपी मर्यादा असू शकते जी आपण कधी तपासतच नाही. आता वळूया तिसऱ्या तपासणीकडे. तुमची पॉलिसी 20 लाखांची असली तरी काही आजारांवर उपचार घेताना ती अचानक 2 लाखांची कशी होऊन जाते ते आता पाहूया. याला म्हणतात डिसीज वाईज सबलिमिट. हे म्हणजे काय, तर पॉलिसीच्या बारीक अक्षरात लिहिलेला एक नियम जो काही विशिष्ट आजारांवरच्या खर्चासाठी एक मर्यादा घालतो, मग तुमची मूळ पॉलिसी कितीही मोठी असो. समजा तुमची 20 लाखांची पॉलिसी आहे, पण त्यात लिहिले आहे की हृदय शस्त्रक्रियेसाठी फक्त 10%च रक्कम मिळेल. याचा सरळ अर्थ असा की सर्जरीचा खर्च काहीही असो, तुम्हाला कंपनीकडून 20 लाख नाही तर फक्त 2 लाख रुपयेच मिळतील. बाकीचा सगळा खर्च तुम्हालाच करावा लागेल. आता बघूया चौथी तपासणी, को पेमेंट क्लॉज. को पेमेंट म्हणजे बिलाचा काही टक्के हिस्सा आपल्याला भरावा लागतो, हे आपल्याला माहीत आहे. पण हे को पेमेंट सुद्धा काही छुपे प्रकार घेऊन येतं. पहिला आहे झोनल को पेमेंट. म्हणजे जर तुम्ही पॉलिसी लहान शहरात घेतली असेल आणि उपचारासाठी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात गेलात तर तुम्हाला एकूण बिलाच्या 20% रक्कम स्वतः भरावी लागू शकते. आणि दुसरा प्रकार आहे एज बेस्ड को पेमेंट, जो ठराविक वयानंतर, समजा 65 वर्षानंतर आपोआप लागू होतो आणि प्रत्येक क्लेमवर तुम्हाला 20% रक्कम भरावी लागते. आणि आता आपली शेवटची पण अत्यंत महत्त्वाची तपासणी. ही फक्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतानाच्या खर्चाबद्दल नाही, तर ॲडमिट होण्यापूर्वीच्या आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतरच्या खर्चाबद्दल आहे. बघा, कोणताही मोठा आजार अचानक होत नाही. आधी डॉक्टरकडे जावं लागतं, अनेक टेस्ट्स कराव्या लागतात, मग कुठे निदान होतं. आणि हॉस्पिटलमधनं सुट्टी झाल्यावरही फिजिओथेरपी, औषधं, फॉलोअप हे सगळं कित्येक महिने चालूच राहतं.
या सगळ्याला खूप खर्च येतो. आता इथेच खरी मेख आहे. बहुतेक पॉलिसीज हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीचे फक्त 30 दिवस आणि नंतरचे 60 दिवस कव्हर करतात. पण समजा आजाराचं निदान व्हायलाच 45 दिवस लागले तर सुरुवातीच्या टेस्टचा खर्च तुमच्या खिशातून जातो. त्याचप्रमाणे रिकव्हरीसाठी 6 महिने लागले तर शेवटच्या 4 महिन्यांचा खर्च तुम्हाला करावा लागतो. म्हणून अशी पॉलिसी बघा जी कमीत कमी 90 दिवस आधी आणि 180 दिवस नंतरचा खर्च कव्हर करेल. तर हे होते ते 5 महत्त्वाचे मुद्दे. आता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल, जर तुमच्याकडे आरोग्य विमा असेल आणि तुम्ही कधी क्लेम केला असेल तर तुमचा अनुभव कसा होता? तुम्हाला अशा कोणत्या छुप्या नियमांचा फटका बसला का? तुमचे अनुभव खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, इतरांनाही त्याचा फायदा होईल. चला तर मग जाता जाता ही 5 पॉइंट चेकलिस्ट लक्षात ठेवूया. पहिलं, पूर्ण क्लेम मिळेल याची खात्री करा. दुसरं, रूम रेंटची कोणतीही मर्यादा नसावी. तिसरं, आजारानुसार सब लिमिट्स नसाव्यात. चौथं, छुपे को पेमेंट्स तपासा. आणि 5वं, हॉस्पिटलायझेशनच्या आधी आणि नंतरसाठी जास्त दिवसांचा कव्हरेज मिळवा. आशा आहे की या माहितीचा तुम्हाला योग्य आरोग्य विमा निवडताना नक्कीच फायदा होईल. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.